खेळू आपण मग. वेळ घ्या तुम्ही मीटिंगला, आपण 2 ओव्हरची खेळू, आपल्याकडे वेळ आहे भरपूर. जे कोणी भांडणं करेल त्या पुढच्या वर्षी ते बंटी मांगडे होईल का? चला सामना चालू करायचा आहे. विनंती आहे, काय तुमची समस्या असतील त्या मॅचच्या आधीवर सोडवायच्या होत्या. पसरणी प्रीमियर लीग पर्व पाचव्या पर्वातील सामना. पहिल्या या सामन्यामध्ये व्यत्यय पाहायला मिळतो आपल्याला. एकविरा 11 वर्सेस शिवसूर्य 11. याच्या मागचे सर्व सामने आपण व्यवस्थित पार पडताना पाहिले, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी व्यत्यय आला. टाइम वेस्ट होतोय. नक्कीच ही वेळ आपल्याला भरून काढता येणार नाही. 2 दिवसांची वेळ आहे आपल्याकडे. फलंदाजी मार्कवरती डीएम आणि नॉन स्ट्राईकला आहे तो आरके. गोलंदाजी मार्कवरती अनुज. पहिला चेंडू निर्धार स्वरूपात येतोय का, परंतु छोटी धाव. 1 धाव फलक होतोय. आरके फौजी कमांडो आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज. क्रिकेटची आवड आपल्याला मैदानामध्ये घेऊन येते, परंतु खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो आणि ज्याच्याकडून दीपक शिर्के
पुणे कॉन्ट्रॅक्टर यांचं इथं आगमन झालेलं आहे. पसरणी प्रीमियर लीग पर्व 5 कमिटी सर्वांकडून त्यांचं खूप खूप स्वागत करण्यात येत आहे. त्यांना मायाची उबदार शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे, सत्कार करण्यात येतोय. या आयोजनामध्ये आपल्याला खूप मोलाचे योगदान दरवर्षी लाभतं. ते एक दिलदार व्यक्तिमत्व दीपक दादा शिर्के यांचं आगमन झालं. त्यांचं खूप खूप स्वागत. सामना पाहतो आपण एकविरा 11 वर्सेस शिवसूर्य 11. पहिलं षटक अनुज याच्याकडून पाहतोय. झेलचा खूप सुंदर प्रयत्न होता परंतु झेल सुटला, परंतु एक धाव फलकावरती मिळते. धावसंख्या धाव झाल्यात 4. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अनुज याच्याकडून पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिलं षटक. खूप सुंदर अशी गोलंदाजी जखडून ठेवले फलंदाजाला. लेग कटर, ऑफ कटर याच्यासाठी त्यांची ओळख आहे. हॅपीचे खूप वर्षापासूनचे अनुभव. पुन्हा एकदा निर्धार स्वरूपाचा चेंडू येतोय आणि अंपायरचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. एक षटक संपलेला आहे. एक षटकाचा खेळ झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या आहेत. 4 फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. खर्च करायला 36 धावा देखील असतात परंतु फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी. याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय विपुल महांगडे, संघनायक या संघाचा. सुशील महांगडे आणि विपुल महांगडे या दोघांचा हा संघाचे कर्णधार. सामना चालू करायचा आहे. खूप वेळ लावतोय आपण, अगोदर उशीर झालेला आहे त्यातून अजून वेळ लावतोय. काय डिसिजन असतील आपले ते अगोदर घ्यायचे आहेत, नंतर आपण फुलटॉप स्वरूपाचा चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषे पार येतोय. एकविरा 11 या संघाकडून पहिला वेळा षटकार. आर के फौजी आयकॉन कॅटेगरीतील हा खेळाडू आर के फौजी शेवटच्या क्षणी आपलं नाव आयकॉन कॅटेगरीमध्ये दाखल केलं आणि या संघासाठी खेळत आहेत. आणि एकविरा 11 या संघाने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला साजेशी खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे का? विपुल याने पहिला चेंडू फुलटॉप स्वरूपाचा टाकला पण त्यानंतर देखील कमबॅक करतो विपुल. परंतु त्यानंतरचा चेंडू जातोय सीमा रेषे पार. येतोय आजच्या दिवसातील लांबलचक षटकार. नक्कीच आयकॉन कॅटेगरी खेळाडू शेवटच्या क्षणी नाव नोंद झालं आणि त्यानंतर एकविरा 11 या संघाकडे तो गेला आणि त्या संघाला कुठेतरी फायदा नक्कीच पाहायला मिळतो या खेळाडूकडून आर के फौजी. नक्कीच झेलची संधी होती परंतु संधीच सोनं करता नाही आलं. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 1 ने वाढ होतीये. धाव फलकावर धावा लागल्या ते 19. नक्कीच कमबॅक केलं होतं विपुलने. 2 शेअर तर मी 1.25 शेअर. विकेट होऊ शकले असती परंतु कुठेतरी एफर्ट कमी पाहायला मिळाला आपल्याला विकेटच्या पाठीमागे. पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. नक्कीच अनुजने जाऊन तिथे काहीतरी कान मंत्र दिले आणि त्या कान मंत्रानंतर 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले परंतु त्यानंतर कान मंत्रांचा फायदा नक्कीच नाही झाला. कमबॅक करतोय तो फौजी
आर के फौजी खूप सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटा स्वरूपात होता, षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर निर्धार स्वरूपात आला, परंतु त्यानंतर 2 षटकार धाव फलकावरती धावा लागल्या त्या 25. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक आपल्याला या संघाकडून नक्कीच खूप सुंदर पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतरचं षटक खूप महागडं पाहायला मिळालं. 21 धावा खर्च स्वतः कर्णधार संघ मालक. त्यानंतर मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय संघाचे संघनायक संघ मालक सुशील शेठ प्रभाळे. सुशील शेठ प्रभाळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डियामियाच्या बॅट मधून देखील आपल्याला उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आहे. पहिला षटकार डियामियाच्या बॅट मधून शिवसूर्य 11 वर्सेस एकविरा 11. पहिलं षटक नक्कीच खूप सुंदर असं पाहायला मिळाले अनुजाच्याकडून, परंतु त्यानंतर एकविरा 11 यांनी संघाने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, झेल होतं काय पाहायचंय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळून जातील. धाव संख्येत 2 ने वाढ होतीये. धाव फलकावरती धावा लागतात 35. कृष्णामाई मैदान पसरणी या मैदानावरती आपण हे सामने पाहतोय. आणि खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळालं. नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवण्यात यशस्वी झालाय तो अक्षय महांगडे. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत दत्तकृपा 11 वर्सेस सिरके इन्फ्रा आणि सिरके कन्स्ट्रक्शन. आणि चेंडू धाव फलकावरती धावा लागल्या 44. षटकांची आतिषबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आर के फौजी यांच्याकडून. आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या 44. अंतिम षटक घेऊन आलाय तो सूरज येवले. सूरज येवले खूप सुंदर अशी गोलंदाजी नक्कीच दरवर्षी त्यांच्याकडून पाहायला मिळते. यावर्षी त्यांना शिवसूर्य 11 या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर त्या संधीचे 5 लाख पॉइंट्स घेऊन चेंडू हवेमध्ये आहे, झेल घेण्याची शक्यता, परंतु झेल कुठेतरी सुटला आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. अंपायर किती धावा आहेत आणि हा 2 धावा मिळतील. धाव संख्येत 2 ने वाढ होते. शिवसूर्य 11 या संघाने या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. गोलंदाजी मार्कवरती प्रचारण केलंय. सूरजला कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. सूरज याच्याकडून वरच्या आळीचा हा खेळाडू कमबॅक करतोय तो नक्कीच. 2 षटक नक्कीच महागडे पाहायला मिळाले, परंतु 4थं षटक नक्कीच खूप सुंदर पाहायला मिळते. कमबॅक केलं जाते शिवसूर्य 11 या संघाकडून. पुढचा चेंडू खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल
खूप सुंदर असा चेंडू सूरज याच्याकडून लेग कटर पाहायला मिळतात आणि चेंडू हवेमध्ये झेल होतोय का पाहायचं आणि खूप मोठी विकेटचं पतन होत आहे. आर के फौजी परतावं लागेल. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक फक्त आणि फक्त 4 धावा होत्या, परंतु त्यानंतरचे 2 षटक आपण पाहिले खूप महागडे होते. दुसरं षटक 21 धावा खर्च केल्या त्या विपुल महागडे आणि तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळाले 19 आणि हे चौथं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सूरज येवले यांच्याकडून खूप सुंदर असं गोलंदाजी. फर्स्ट वेव चेंडू त्यांच्याकडून टाकले जात आहेत. आणि खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतील या चेंडूवरती. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंग नंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 52. विजयासाठी एकविरा 11 या संघाला 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते शिवसूर्य 11 या संघाने. यानंतरचा होणारा सामना दत्तकृपा 11 वर्सेस शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन. तर यानंतरच्या मॅचचा सामन्याचा टॉस आपण करतोय. पंकज शिर्के युवा पसरणी त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. तर दोन्ही संघनायकांना विनंती असेल दत्तकृपा 11 आणि शिर्के इन्फ्रा अँड शिर्के कन्स्ट्रक्शन दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे आणि जिथे आपण प्रॅक्टिस एकविरा 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. एकविरा 11 पंकज शिर्के यांच्या शुभ हस्ते. बाप्पू मांगडे आपल्याकडे मॅच याच्यानंतर खेळायचे आहेत ना. अगोदर आपण खूप लेट केलंय. टायमिंग लावलाय 15 मिनिटांमध्ये. जर नाही सामना झाला तर पेनल्टी बसेल. पॉवर प्लेमध्ये आपल्याला आपले खेळाडू आतमध्ये घ्यावे लागतील. टॉस का बॉस या मंचावरती आपण पाहतोय दत्तकृपा 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन आणि शिर्के इन्फ्राकॉन यांचे संघ नायक. या दोन्ही संघामध्ये आपण टॉस करतोय. पंकज दादा शिर्के यांच्या शुभ हस्ते सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अंपायर विनंती आहे आपल्याला सामना चालू करायचा आहे. चोवीस चेंडू आणि 53 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. काय गणेश गायकवाड यांना विनंती आहे. गणेश गाडवे यांना विनंती आहे. आपल्याला कॉल आलेला आहे मंडपाच्या पाठीमागे आपल्याला बोलवण्यात आलेला आहे कॉमेंट्री बॉक्सच्या. अक्षय दीपक मोहिते यांचा संघ दत्तकृपा 11 पहिल्या पर्वाचे मानकरी होते ते. तर याच्यानंतर त्यांचा सामना आपण पाहणार आहोत. दत्तकृपा 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. सामना चालू होतोय मैदानामध्ये.
शिवसूर्य 11 वर्सेस एकविरा 11. चेंडू हवेमध्ये आहे परंतु गॅपमध्ये आहे. चेंडू जातो सीमारेषे पार, येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिला चेंडू आणि 4 धावा मिळत आहेत त्या शिवसूर्य 11 या संघाला. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आले ते RK फौजी. पुढचा चेंडू RKचा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आबा यांच्याकडून पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. चेंडू हवेमध्ये आहे. जेल होते का पाहायचंय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय खाली. अक्षय पिसाळ याच्याकडून खूप सुंदर असा झेल. पहिल्या विकेटचा हादरा बसतोय. सूरज येवले बॅक टू पॅव्हिलियन. खूप सुंदर अशी गोलंदाजी सूरज याच्याकडून पाहायला मिळाली परंतु तशा प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती कर्णधाराला परंतु कुठेतरी सूरज यांचा खेळ फसतोय आणि विकेटचं पतन होतंय. पहिला हादरा बसतोय. पहिला विकेट घेण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज RK फौजी. RK याच्याकडून खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं वैयक्तिक षटक घेऊन आल्यात नवीन फलंदाजी मार्कवरती विपुल महांगडे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी विपुल महांगडे यांचं मैदानामध्ये फलंदाजी करतोय. पहिला चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. त्यानंतर देखील कमबॅक करू शकला नाही फलंदाज. षटक समाप्तीचा इशारा येतोय अंपायरचा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5. नक्कीच पहिलं षटक शिवसूर्य 11 या संघाकडून जशा प्रकारचं पाहायला मिळालं तशाच प्रकारचं षटक एकविरा 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक शिवसूर्य 11 संघाने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तशाच प्रकारचं षटक आपल्याला शिवसूर्य 11 या संघाकडून पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या जातात. खूप सुंदर असं षटक. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज प्रसाद महांगडे उर्फ दाद्या. परंतु फलंदाजी मार्कवरती फलंदाज अनुज मांढरे एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आउट ऑफ फॉर्म आहे की आउट ऑफ फॉर्म करणार पाहिजे आपल्याला. परंतु सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रसाद मांगडे यांच्याकडून. दाद्या कोलन संघाचा खेळाडू तब्बल 6000 पॉइंट खर्च करून या खेळाडू खर्च विकत घेतलेला आहे. नो बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. फास्ट स्वरूपाचा चेंडू फीडचा चेंडू आहे. संधी आहे विपुलला. संधीचं सोनं करता येतं का पाहायचंय आणि चेंडू खेळून काढलाय. झेल घेतलाय परंतु फीडचा चेंडू आहे आणि खूप सुंदर आहे फट. धाव फलकावर धाव मिळत आहेत 2. खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रसाद दाद्या. दाद्या भोई मैदानामध्ये खूप सुंदर गोलंदाजी जकडून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला. अनुजला ही विकेटची संधी आहे. पाहायचंय विकेट होते का आणि मोठी विकेट. बॅक टू पॅव्हिलियन परतावा लागेल अनुज मांढरे. नक्कीच थमखम होता अनुजकडे. शेवटपर्यंत जर आपण या खेळपट्टीवरती राहिला असता तर मॅच खेचून आणू शकला असता परंतु कुठेतरी सुंदर अशी गोलंदाजी दादा याच्याकडून पाहायला मिळते. मोठी विकेट मिळवून दिली ते एकविरा 11 या संघाला. नवीन फलंदाज स्पीडअप घ्यायचे.
फलंदाजी मार्कवरती चिवे, श्रीकांत चिवे, महाराष्ट्र पोलीस होमगार्ड फलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू खेळून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ वरती. चेंडूची फेकी केली जाते परंतु 2 धावा काढण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. धाव फलकावरती धावा लागतात तर 12. 53 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी शिवसूर्य 11 या संघाला. आणि दादाकडून खूप मार्गभेदक गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी मिस्त्र पाहायला मिळते परंतु धाव नाही मिळणार. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती डीएम पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट विपुल महांगडे यांच्या स्वरूपामध्ये. तिसरा हादरा बसतोय. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. शिवसूर्य हा 11 हा संघ नक्कीच फिल्डिंग करत असताना खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु फलंदाजी मध्ये कुठेतरी मागे पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा मिळतील या फटक्यावरती. धाव फलकावर धावा लागला ते 16. तिसरं षटक पाहतोय आपण आणि ही आबा चेंडू खाली येतोय. खूप सुंदर असा झेल. संकेत बॅक टू पवेलियन. बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळतंय. नक्कीच 11 या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं परंतु पॅनल्टी असली तरी काय झालं. पुन्हा एकदा विकेट. अक्षय महाराष्ट्र पोलीस होमगार्ड. स्वतः संघनायक मैदानामध्ये पाहायला मिळतात परंतु विकेटचं पतन होत आहे. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले डीएम याच्याकडून. 3री विकेट हॅट्रिक या पर्वामधील आपण पाहतोय. डीएम धनंजय महांगडे यांच्याकडून ही 3री विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली प्रशांत महांगडे. 2री विकेट हॅट्रिक जयवंत फौजी आणि ही 3री विकेट हॅट्रिक आपण पाहतोय धनंजय महांगडे. सहा विकेट झालेल्या आहेत. पुन्हा काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बॅटिंगचा क्रम कुठेतरी चुकला असं वाटतंय. या रोहित पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. नक्कीच रोहितला आपण त्याच्या अगोदर पाहिलं असतं तर मॅच मध्ये कुठेतरी बदल पाहायला मिळाला असता.
6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 22. 6 चेंडू 30 धावा. नक्कीच हॅपीच्या मॅचेस मध्ये म्हणजे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु या खेळामध्ये काही होऊ शकतं. तुषार महांगडे यांच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवली आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यशस्वी. 5 चेंडू आणि 30 धावा. 5 चेंडू 6 षटकार. 5 चेंडू 5 षटकार. या 3 मॅच मध्ये आपल्याला औपचारिकता पाहायला मिळते. एकविरा 11 हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. बॅकफुटला पाहायला मिळतोय शिवसूर्य हा 11 हा संघ. आणि एकविरा 11 हा संघ विजयी झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. दत्तकृपा 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. अक्षय डीपी यांचा हा संघ आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला आहे त्यांनी. निर्णय काय घेतलाय अक्षय दादा? निर्णय काय घेतलाय आपण? अक्षय मोहिते यांचा हा सामना आपण 2 षटकांचाच खेळवणार आहोत. या संघाला पॅनल्टी